मित्रांनो, सुरुवातीला हे 450-500 बी देत होते आणि आता 700-700 रुपये मला लागलेत आमचे राहुल शेठ वीर. आता त्यांचे फक्त एक 2 कॅरेट त्यांचे राहिल्यात, 6 कॅरेट आपल्यात राहिल्यात. मार्केट एकदम भारी झाले. मार्केट कसं झालंय? 600 रुपये. 600 रुपये ते आता झालेलं आहे मार्केट. पण आता माल संपल्यामुळं आता आम्हाला थोडासा भाव आलेला आहे. आता माल संपल्यामुळे चाललंय बघा. ठीक आहे 600 रुपये. तुम्ही कुठलं आहे भाऊ ना? शेळगाव इंदापूर. कसं गेलं तुमचं टोमॅटो? 700-500 गेलं ना? हो का? ह्यांच्या चेहऱ्यावर सांगते टोमॅटो कसं गेलं ती. खुश आहेत एकदम. 700-500 रुपये ह्यांचं बी गेलंय. आमचे राऊट शर्ट वीट तर का नाही फक्त 8 कॅरेट घेऊन आले ते, पण आता रेटमध्ये विकतात आहेत. सुरुवातीला 300च्या वर काय गिरायक मागत नव्हतं, पण गिरायकाची मानसिकता आम्ही 600-700 म्हणून गिरायकाला आज का नाही सवय लावली 400-500च्या पुढे न्यायची. का तरी पावसाचं वातावरण होतंच. थोडा पाऊस विक्रीच्या टाइमला चालू झाला. शेळगाव मार्केटमध्ये मित्रांनो भेंडी तर 100 रुपये किलो झाली. आज भेंडी संपली. वांग हे खूपच महाग गेले. वांग पण 1,500 रुपयापर्यंत कॅरेट गेलेले. आता हे आमचं टोमॅटो राहिले 7-8 कॅरेट, पण आता काय बघू, आभाळ येते का जाते कळलं नाही अजून. गिरायक अजून आता जरा संपल्यातच जमाय राहिले 7-8 कॅरेट. बघू आता काय होतं ते. चालतंय मित्रांनो, आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला मार्केट कमिटीमधलं पुणे किंवा शेवावाडी मार्केटमधलं तुम्हाला रेट आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील. धन्यवाद मित्रांनो. रामकृष्ण हरी.